कॉफी लवर वाय COFEE. ते स्पेलिंग सांग खरं काय पाहिजे होत तिथं COFI. काय बारावीची पोरगी रे बाबा. कोणताच केक वाला कागदावर लिहिल्याशिवाय केक देत नाही. कळाला का नाही काय माहिती. माझं नाही कट करा बरं का. नो बेबी नो, कोणाचंच कट नाही होणार. बोलले नाही बघू दे सगळ्यांना किती अनपड गवारांसोबत राहतो मी. काय खातोय रे तू कोको? हा हे सगळं मिक्स केलंय, त्याला खाऊ घाला व्यवस्थित आणि सांगा मी चांगली पाहिजे. कसं खाऊ घालायचं तू सांगितलंच नाही मला. हे बघा, हे मी चपाती उडीद डाळ सगळी मिक्स सुरली चांगली. आता दही सोबत खाऊ घाला म्हणजे त्याला तिखट नाही लागणार जास्त. बापरे, निंजा टेक्निक का? हा, कारण की घरी जे बनवलं तेच द्यायचं त्याला, आता वेगळं बनवायचं नाही. वेगळं काय देतच नाही असं. पण काय दिलं जास्त तू? त्याला सेपरेट बनवायचं नाहीये, जे घरात तेच असं नाही. आणि तू का पण नाही खाऊ घालत आहे? मी चाललीये. मी म्हणतो विचारतोय. झोका लावा त्याला आणि खेळ. काय करतो तिकडे? चॉकलेट बिस्किट देऊ नका त्याला खायला आता. नाही ना, ते अक्षूने दिलं. केळी पण खाऊ घाला. अक्षूने दिलं त्याला चॉकलेट बिस्किट. ते अक्षू चल. चल रे, मम्मीने इन्स्ट्रक्शन दिली तुझ्यासाठी. चल चल उठ, चल चल खेळायला जेवायला. बाय. आज टार्गेट मोडून टाक डायरेक्ट. किती आयब्रो करतील, किती काय पे हे ते कस्टमर करतील मला सांग आल्यावर बरं का. सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुला. चप्पल कुठे मम्मी माझी? कुठे जायचं तुला? माझ्या पुढे. तुला कुठे जायचं? तुला कुठे जायचंय? चला अक्षू पटकन. चप्पल तिकडे, पण सांग कुठे जायचंय तुला? हातच बाकी आहे की. चल. लागला बा मागे. प्रीती चल घे उचला त्याला. नाही नाही, बाय बाय कोको, एक कोको इकडे. कोको बाय. कोको. कुठं जायचं कोको तुला? मी चप्पल घेऊन येते. काय नको आपण दोघं जाऊ, हा? तो डॅडा सोबत जातो म्हणजे डॅडा गाडीवर येणार आहे. गाडीवर जा. ए बाबांनो उठू, बाबांनो उठू. नाही ना, लागू दे मागे. माझ्या कशी मागे लावते? कोको इकडे आपण झुजू खेळू. चॉकलेट खेळू. हा, झोपा अडकवा तिकडे. झोपा जायचा. ते ऐका ना. रितू. हा. त्याच्या हुक नीट अडकवा. ऐकवा ऐकवा. काल सारखं नका होऊ देऊ, ते नीट अडकवा. हो हो, मला वाटलं झोक्याला पण ऐकवायचं आहे का काय. झोक्याला एक बायको करून द्यावा लागेल ऐकवायला. तुझे आहे ना. मी बायको आहे काय? हा झोका काल आहे ना, मामींनी त्याला बड्डे गिफ्ट केलाय. आता बड्डे आहे ना 2 दिवसांनी त्याचा. मामींना वाटलं होतं की डिस्चार्ज मिळेल, पण नाही मिळत आहे अजूनही. डॉक्टर नाही बोलले डिस्चार्जचं. सो मग मामी बोलले ठीक आहे, कोकोला गिफ्ट पाठवलं त्यांनी झोका मस्त एक. कोको इकडे. त्याचं तोंड धुवून आणतो मी, थांब पहिले. ते काय माहिती का, आता मला अशी फिलिंग यायला लागली आहे की प्रिया जॉबला गेल्यावर असंच होईल. या पोराला मला सांभाळायला लागेल. आणि आता पण तेच होतं. प्रिया जाते तिकडे आणि मी जॉबला जाईल तेव्हा प्रिया पूर्ण सांभाळते. ऑब्व्हियसली तिला एकदम भारी जमतं, पण मला जमत नाही. पण तरी पोरगा माझ्याकडे नाटक जास्ती करतो, पण करतो सपोर्टही करतोय बा असं नाटक. आता नाही 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 म्हणा हो डॅडाची इज्जत पण घालू सगळ्यांचा. बेल्ट काढू, सीट बेल्ट काढू. आता बस, आता बस. बसून खायचं बुबड्याच, झोपून नाही खायची. सोना नाही जेवला तो. सांग, नाही जेवला तो. जेवला नाही. हे बघ, थोडस बाकी वर झालं. थँक गॉड. फक्त दही बाकी आहे. चपाती सर्व संपली. जेवण वगैरे मस्त झालं त्याचं. आणि नेमकं थर्मामीटर आणलं, मला थोडंसं टेम्परेचर वाटतंय म्हणून. प्रिया बोलती नाही आहे, पण म्हटलं एकदा चेक करून घेऊ. पण त्या थर्मामीटरचं सेलच संपला आहे. तर मग आता भैयाला पाठवलं आणायला. कोको, ए कोको, ते असं नाही करायचं. आता आहे ना, कोकोला घेऊन मी आंघोळीला गेलो होतो आणि थोडंसं तुम्हाला ग्रीनिश फिल्टर दिसत असेल, तर ते फिल्टर नाही आहे. काय झालं माहिती आहे, सोहमला मी नवीन टॉवेल आणायला सांगितलं होतं. गेला दुकानातून एक नवीन टॉवेल घेऊन आला आणि आंघोळ झाली. आंघोळ झाल्यावर बाहेर आलो, कपडे वेअर केले आणि त्यानंतर जेव्हा मी बघितलं तर हल्क बनवलं आहे मला या टॉवेलने. हल्क तयार होऊन गेलो मी. हे चेहऱ्यावरती पण हिरवा लेअर आलेला आहे. आता परत फेस वॉश करावं लागेल, परत हे काढावं लागेल. आणि हा टॉवेल चुकी काय झाली माझी माहिती आहे, मी फर्स्ट वॉश करायला हवं होतं. बट काय झालं, आणला आणि मी लगेच वापरायला घेतलं होतं
ॲक्च्युली प्रिया बोलली मला मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा तो, आज वॉश करू आणि मग उद्यापासून वापरा. पण मी म्हटलं पावसाचं वातावरण आहे, लवकर सुकणार नाही आणि माझा ऑलरेडी टॉवेल होता ओला. सो मग मी म्हटलं नाही मला दे आता अर्जंट बघू. आय डिडंट एक्सपेक्ट की कलर सोडेल हा, बट सोडलाच. आणि आंघोळ झाल्यानंतरही आम्हाला एकदम हराभरा करके काय आहे टॉवेल. आता हा टॉवेल परत वॉशला टाकतो. प्रिया बघणार आहे तर हसणारच आहे जाम. कुठं मम्मीकडे जायचं. चल जाऊ चल मम्मीकडं चल. अरे पडशील ना बाबा. जाऊ का? तुला भेटायला आणलं. हे बघ आम्ही आंघोळ बघ कशी केली. इकडं बघ ए काय लावलंय? काय ते? टॉवेलचा कलर. नवीन टॉवेल घेतला आणि याला त्यानेच पुसलं तुम्ही. दोघांना पण त्यांनीच अरे पुसला. यार, तू असं नाही करायचं, त्याचं वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे ना. अगं बबडी आता ओलं होतं ना त्यामुळे मी नाही. पण ताप नाही, मी चेक केला. त्यांना जाऊ दे. 97.7 होता. हा. त्याला केळी आणली मी. कुठे चालली ग? मला वाटलं सिरियल पाहायला चालली. खाली सिरियल बघायला. जेवायला चालली, तिला म्हटलं तू जेवायला जा, मग तू आली का मग मी जायला. केळी देऊ. केळी दे त्याला. माझी सोनं मी 2 आणलं कारण एक पिळपिळ वाटली मला. म्हटलं खराब निघाली तर नको. घातलं ना त्याला. हो आज त्याची तयारी सगळी रिंकूने केली. तुम्ही जेवले का? हो जेवण करून आलो मग. जेवण केलं गोळ्या खा. पुन्हा निळा चेहरा झाला म्हणून वेगळीच दिसतंय. ग्रीन बबड्या ग्रीन टावेल आहे तो. तुला कलर नाही कळत आहे ना कधी कधी. गजब बेइज्जती है. तुला कलर ग्रीन पण ती ग्रीन नाही दिसत, निळं दिसतंय ना. मध्ये तुझ्या पार्लर मध्ये जर कोणाला करायला तर म्हणशील तुझा नवरा किती हिरवा आहे. हिरवा नवरा. हिरवळ नवरा हिरवळ. तिचे शर्ट हिरवा घातलं की हिरवा चेहऱ्याचा मेकअप. का हल्क आहे मी हल्क. हिरवा मेकअप करवा. मॅचिंग. सो गाईज मला असं वाटलं होतं की आज मी प्रियाच्या सोबत थांबेल पूर्ण दिवसभर. कारण आज आपल्याला ना काउंटिंग करायचं होतं की आज प्रिया किती कस्टमर हँडल करते. पण मला अचानक फोन आला. आपल्याला तुम्हाला आठवत असेल कोको ॲडमिट होता. कोकोचा हेल्थ इन्शुरन्स होता आणि तो हेल्थ इन्शुरन्ससाठी इन्स्पेक्शनसाठी त्यांचा एजंट येतोय. सो त्यांनी बोईसरला बोलवलेलं. बट मी त्यांना रिक्वेस्ट केली की अशा एका इन्सिडन्समुळं आम्ही नाशिकला आहे. ते पहिले नाही बोलले होते. बट मी बोललो की प्लीज अंडरस्टँड करा कारण सिच्युएशन इमर्जन्सीची होती म्हणून आम्हाला इकडे यावं लागलं आहे आणि आमचं बोईसर चक्कर होणार नाही. सो मग त्यांनी हँडल केलं सर्व आणि शेवट ते ॲग्री झाले. सो ते इन्स्पेक्शनसाठी नाशिकला येत आहेत. मग आता मी निघालो नाशिकला. ती फाईल दाखवायची आहे पूर्ण इन्शुरन्सची आणि ती क्लिअर होईल. मी ऑनलाईन सगळं अपलोड केलं आहे पण ती क्लिअर होण्यासाठी त्यांचा एजंट येऊन एकदा इन्स्पेक्शन करतो आणि तोंडी पण आपल्याला व्हर्बली पण माहिती विचारतो. ती माहिती जर मिसमॅच झाली तर परत एक क्वेरी येते. बट आपलं जे आहे ते जेन्युइन आपण सगळी फाईल सबमिट केलेली आहे. त्या हिशोबाने ते आपल्याला नाव गाव सगळं विचारतात. बाळाबद्दल विचारतील काय झालं होतं, कसं झालं होतं, कधी ॲडमिट केलं होतं वगैरे. फक्त त्या एका इन्स्पेक्शनसाठी आता मला नाशिकला जावं लागतं आहे आणि मी नाशिक निघालो आहे. नाशिकला मावशीकडे मी त्यांना बोलवलं आहे. मग तिकडे ते येतील, इन्स्पेक्शन करतील आणि त्यानंतर मग आपण इन्स्पेक्शन करून मामींना भेटायला जाऊ. मामींना भेटून मग इव्हिनिंगला आपण पिंपळगावला पुन्हा. असा एक आता आमचा प्लॅन चेंज झाला म्हणून मी प्रियाला सोडून चाललोय. पण आता संध्याकाळी आलो की प्रियाला आपण भेटूया आणि विचारूया काय झालं, कसा होता आजचा दिवस. जोरदार बाहेर पाऊस चालू आहे. गाडीत मी एकटाच आहे. बायको नसल्यावरती फुल व्हॉल्यूम मध्ये गाणे ऐकत मस्त मी स्वतःच्या आवाजात गाणे गात गात जातो. हा एन्जॉय आहे ना मला आवडतो पण थोड्या वेळ पुरताच आवडतो. कारण आहे ना बायकोला सोडून जास्त वेळ मी राहू नाही शकत. ये डर मुझे अच्छा लगा. सो फायनली मी पोहोचलो इथे आणि माझं व्हेरिफिकेशन पण झालं. ॲक्च्युली कसं ते 3rd पर्सन आहे त्यामुळे काय मी काय ते व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकलो. बट मी आता आलो इथे. इथून मी थोड्या वेळात मावशीकडे म्हणतो मामींकडे जाईल. आता मी मावशीच्या घरी आलो आहे. मावशीच्या घराचं काम चालू आहे म्हणून मी आता पूर्ण काही दाखवू शकत नाही. खूप भारी वाटतंय घर बघायला आणि पूर्ण फर्निचरचं काम चालू आहे. पण ज्या दिवशी हे पूर्ण होईल ना मी तुम्हाला बिफोरचे व्हिडिओ असतील माझ्याकडे थोडेफार तर बिफोर आफ्टर दाखवेल. खूप मस्त. आणि हे कसं माहिती आहे आता 1-1.5 वर्ष झालं तेव्हापासून काम चालू आहे. अगोदर हा फक्त सिंगल फ्लोअर होता पण आता 3 फ्लोअरपर्यंत बनवला आहे. सो मग ते त्यामुळे 1-1.5 वर्ष झालं आणि आता साधारण ह्या 10-15 दिवसात पूर्ण होऊनच जाईल. मग बघू तोपर्यंत कसं होतं ते. आता फिलहाल तर काम चालू आहे
आणि इथून मग मी सगळं आवरून चहा कॉफी पितो आता, कारण इन्स्पेक्शनला जवळजवळ अर्धा तास गेला माझा. ते झालं की मग इथून जाईल हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलवरून घरी. सो आत्ताच मी आलो जस्ट हॉस्पिटलवरून, टिफिन रिटर्न घेऊन आलो. रिकामे टिफिन आणले. किती वाजले बघा, 10:30. आणि उद्या मामांचा वाढदिवस आहे. ॲक्च्युली मी केक नाशिकहून घेणार होतो, पण जसं मी ते हॉस्पिटल सोडलं आणि हायवेला उड्डाणपुलाला लागलो तर डायरेक्ट आमचं गाव येण्यापर्यंत आणि मी विसरून गेलो की अरे केक घ्यायचं राहिला. शिट. मग आता घरी पाय ठेवलं मी अक्षूला पाठवलं आहे. उद्या वाढदिवस आहे, आज रात्री 12ला आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे. ती त्या रूममध्ये बसले, ऐकायला जाईल म्हणून प्रिया बोलली गुपचूप केक आणा. मग अक्षूला पाठवलं केक आणायला. ती येईल, आपण रात्री त्यांना सरप्राईज देऊ. जुलैच्या महिन्यात आहे ना इतके बड्डे बापरे काय सांगू तुम्हाला, नुसते बड्डे येत आहे. आज मायराचा पण होता, नाही जूनमध्ये 28 जूनला बॉबिनचा झाला. त्यानंतर आता जुलैत कोकोचा पण आहे, परत अक्षूचा पण आहे. खूप बड्डे आहे. हे घे प्रिया, मामींनी कोकोसाठी खाली नसते ना मी गॅस. काम करत राहते दिवस रात्र बाई. थोडा तर तुझ्या एवढ्या जीवाला आराम दे. आरामच आहे, जेवण झालं ना. एवढा जीव तुझा आधीच. साफ करून घेतो ना. कोकोसाठी ना मामींनी ना एक वेगळा बिस्किट पाठवलंय. हा का? कोको आईला थँक्यू बोल. थँक्यू आई बोल. व्हिडिओ बोल थँक्यू आई बोल. आई थँक्यू बोल. हे नाही बाबडे, अजून दुसरं पाठवलंय. दुसरं माझा मोबाईल आहे का? हा मोबाईल हे याच्यात बघ, हे पाठवलं हे. हा फ्रुट्स बिस्किट. ते बोलले कोकोसाठी घेऊन जा, मला काय चावता येत नाही. सलोनी इकडे पूर्ण खाऊन घेते. हा डॅडाला सांग द्यायला. द्या तर चल मी देतो, चल. जा. झालं का पुसून? मी मस्त बिस्किट खातोय. लय भारी बिस्किट आहे, सलोनीला लय आवडतंय. हा मस्त चेरी द्या. तू पण एक घास काय जा ना, एक घास. नानकटही आहे मस्त आहे ना. मला तर चेरी नाही आवडत. मला चेरीच आवडते, चेरीमुळेच मी खातोय. काजू बदाम पण आहे यामध्ये प्रिया. भारी बिस्किट भारी, फक्त मला चेरी नाही आवडत असं. मस्त चकाचक केलं का किचन. बायको कोणाची काय? बायको कोणाची? एकदम जबरदस्त आवडलं प्रिया. प्राऊड ऑफ यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू तुम्हाला लक्ष्मी माता भरभरून पैसे देव आणि विष्णू भगवान लवकरात लवकर तुमच्या धर्मपत्नीला घरी आणो. योगाने हे आहे माझे आजी बाबा. बाबांचं नाव आहे विष्णू, आजीचं नाव आहे लक्ष्मी. मामाचे आई वडील आहेत. त्याच्यावर भारी नाव टाकलंय. काय नाव टाकलं? बघा ना खोलून बघितलं. बर्थडे बॉय तर टी शर्ट घालायला लावलाय. म्हणे बन्यांवर चांगला नाही वाटणार. इकडे केकच्या मागे लागलाय कोको. नाचवायचं नाही बरं का. ओ हिरो, ओय ओय. साक्षी विश कर. मला वाटलं बोलती का नाही बाई, फक्त केक खायसाठी आली. मला कुठे मारलं तर तुला प्लॅन नाही. अक्षू बोलती हे काहीतरी आहे ना, तिने नाव टाकलं चांगलं असं. आता काय माहित काय, ती म्हणले भारी आहे. कोको कुठं यंगो आम्हाला सेन्सर लागल बरं का बाबडू, टी शर्ट वर नको करू. हॅपी बर्थडे आहे तुझी. आता इथं मी आहे ना नाशिक करून आणणार होतो, पण घाई गडबडीत मी ब्रिजवर चढलो. पटकन खायचं टाइम. खूप टाइमपास आहे अक्षू, खूप टाइमपास. सगळ्या गोष्टीत हळूहळू आहे बाबा. केक काही नव्हतं केकला. कापतो तू. काय आहे? पप्पा कॉफी लवर. देवा, कितवीला आहे का तू? थांबा, कितवीला आहे तू? मी नाही टाकले ते. मी नाही टाकले ते ना ते स्पेलिंग विचारतात. नाही श्रुती खरं सांग, स्पेलिंग नाही विचारलं.
नाही विचारलं का आता ही ग्रॅज्युएट झालेली आहे अरे नाही आणि ही 12वी झालेली आहे. विचारलं डायरेक्ट काय लिहिलंय कॉपी लवर अरे spelling कॉपी नाही लवर कॉपी काय करता कॉपी तुम्ही तुम्ही काय कॉपी करता काय कॉपी करतो तू काय कॉपी केली ग आम्ही नव्हतो तिथं आम्ही तुम्ही कुठं होते? आम्ही ती बाई विचारत होते आम्हाला ते ना कोणताच केक वाला कागदावर लिहिल्याशिवाय केक देत नाही विचारलंच नाही. जाऊ दे आम्ही ते बाईशी बोलत होती, चुकीचं मम्मी तर झालं. विचारत होती चुकीचं आणि तिने झालं. लिहिलं आणि डायरेक्ट पॅक करून आम्हाला दिलं. चुकीचं झालं चुकीचं झालं आम्ही कसं माहिती काय पण तिने लिहिलं तुला माहितीये हिला बरं चल बरं ऐक आता मानलं मी इकडे बाय मानलं आता ते स्पेलिंग सांग खरं काय पाहिजे होत तिथं COFI काय बारावीची पोरगी रे बाबा बाप रे तुला येते का बोल अगं तू बारावी बोल COFFE बरोबर आहे. अगं कॉफीचं स्पेलिंग परत तू पण चुकली नाही बरोबर सांग रे बाबा काय COFFY ओ जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फंसोगे वाय COFFE कॉन्फिडेंस ग्रॅज्युएशन कोणाचं काय तर कोणाचं काय पोराचं हेच चाललंय बाई. थांब ना तिथं बाबांचं नातूचं भांडण चालू आहे कोण केक कट कराल हॅपी बर्थडे करायची काय करायचंय तर बाबांना दे पहिले बाबा कट करतील मग तू घे हा घ्या चला चला कट करा कोको हॅपी बर्थडे रिंकू श्रुतीकडे या ना तुम्ही या ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबा मामा हॅपी बर्थडे टू यू ये दे ना दे ना लगेच दे ना थांब चमचाने तुम्ही खाऊ चमचाने खाऊ घाला हा चमच्याने खाऊ घाला एकच केक खाऊ घाला असं दे कशाला खाते ग ए कॉपी दे अगं तुला दुसरंही नाही आलं ते जाऊ दे तू नाही तुला कोणाच दुसरं- नाही आलं काय सगळ्यांनी सांगितलं कोणाच नाही आलं COFF दे आकाश अरे दररोज टॉपिक 2 मिनिटं थांब म्हणजे COFI बरं तुमचं लय डेंजर आहे हो दोघी पण काय खरं नाही. नाही तू काय हे घ्या तुम्ही खाऊ घाला मामा सो अशा प्रकारे अनपड गावारांसोबत बर्थडे झालाय अनपड गावारांसोबत बर्थडे सेलिब्रेट केलाय आमची ऑडियन्स सगळी अनपड गावार होती सगळेच होते हो मी सोडून तू सुद्धा होता पण ते आमचं सगळ्यांचं ऐकून मग तुझं ऐकून अरे तुमचं ऐकूनच सगळे गडबडले अरे ते पेटवलंच नाही ते पेटवलंच नाही हा ना आता पेटू थांब नको आता नाही आता उद्या जाऊ द्या आता उद्या ऐक ना अक्षू उद्या पप्पा पार्टी देतील ना आपल्याला मग तेव्हा उद्या हा झालं ना हॅपी बर्थडे टू यू झालं ना हॅपी बर्थडे तुका झालं ना अरे ऐक बर्थडे होतो ना त्याच्यानंतर केक कटिंगला नेतात मध्ये सगळ्यांना पीस असं किचन मध्ये बनवून आणतात तुला बघायचं का चल माझ्यासोबत आता येईल पाय आता येतील पाय समजतो माझ्या बाळाला सगळं समजतं शांततेत सांगितलं तर चल कुका किती चल छान किचन मध्ये जाऊ आपण कोको हे बघ मी हे बोलतो बघ तुला हे बघ असं कटिंग होते आणि मग आपल्याला केक मिळतात समजलं का खुश का गाईज इकडे ये चल. प्रिया मला एवढं नको एकदम क्रीम काढून मला फक्त पाव पाहिजे हा देऊ हा दे अक्षू तुला घेतला हो मामांना दिला सो अशा प्रकारे मामांना सरप्राईज दिलं बर्थडे मस्त सेलिब्रेट केला त्यात सगळ्यात मोठं टेन्शन आता मामीला होणार आहे सगळ्यात मोठं टेन्शन आमच्या मामीला होणार आहे वाढदिवसाचं कारण आहे ना अक्षुनी
कॉपी लिहून आणलं म्हणून. कोणाला जोक नाही कळालं, तुम्हाला कळाला का नाही काय माहिती. माझं ना कट करा बरं का नो बेबी नो, कोणाचंच कट मी नाही नंतर होणार. बोलले नाही यार. बघू दे सगळ्यांना किती अनपड गवारांसोबत राहतो मी. पण हे बघा नंतर मी सांगितलं ना बरोबर. नंतर सांगितलं पण पहिले तर चुकीचं. नाही ना, पहिले- पेपर लिहिल्यावर तू जमा केल्यावरती परत थोडी करून आणणार आहे. चोरी पकडी गई. प्लीज नो ना इज्जत नाही घालव. No, अरे इज्जत काय सगळे त्याच्यात? ओळखतं, मला इज्जत नाही घालव. खूप इज्जत जाईल. नाही नाही नो नो नो. हे बघा, तू म्हणल्यावर माझी बहीण नाही म्हणाल. COFF बोलणार होते पण मी नाही का COFEE बोलले, पण मला ना खरं खरं COFFE बोलायचं. नंतर किती कोणी एक्सप्लेन केलं तरी नॉट युजफुल. एनिवे होतात मिस्टेक्स मेक मॅन परफेक्ट. सो मी पण बरेच वेळा होऊन जातं. टेन्शन नाही, ठीक इतकं गोड आहे ना. मला अभिमान आहे अनपड गवार बायकोची. सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.